नमस्कार मित्रांनो, मी येशुदास कांबळे। माझा एक यूट्यूब चॅनल आहे येशुदास कांबळे ऑफिशियल, ज्याच्याद्वारे आपण देवाचं वचन प्रसारित करत आहोत। त्याच चॅनलच्या माध्यमातून आपण ख्रिस्ताकडे वाटचाल या मराठी पुस्तकाचं अध्ययन सुरू केलेलं आहे। हे पुस्तक सिस्टर एलन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे आणि खूप सुंदर अशा देवाच्या गहनगुज गोष्टी त्यांनी साध्या सोप्या भाषेमध्ये पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेल्या आहेत। या आपण हे पुस्तक ज्यांनी वाचलेलं आहे त्यांचा अभिप्राय घेऊया, त्यांचं या पुस्तकाबद्दल काय मत आहे। आपल्यामध्ये विशाल मोहिते देखील आहेत, ते देखील देवाची सेवा करत आहेत। आपण त्यांचा मत या पुस्तकाविषयी पाहूया। विशाल भाऊ, तुम्ही हे पुस्तक वाचलेलं आहे का? हो, मी हे पुस्तक मला वाटतं भरपूर वेळा वाचलेलं, म्हणजे जेव्हा मला इच्छा व्हायची हे पुस्तक वाचायची त्यावेळेस मी हे पुस्तक वाचलेलं आहे। प्रेज द लॉर्ड। मग याच्यामधला तुमचा आवडता धडा कुठला आहे? माझा आवडता धडा जो आहे तो पहिला आहे, मानवावरती देवाचे प्रेम। खूप चांगल्यारीत्या तो समजून सांगितलेला आहे। आजपर्यंत देवाकडे बघण्याची दृष्टी होती माझी, ती खूप वेगळ्यारीत्या होती, पण जसं मी हा धडा वाचत आहे तसं मला देवाच्या प्रेमाविषयी आणखी जास्तीत जास्त खूप चांगल्यारीत्या कळत। प्रेज द लॉर्ड। मग आमचे जे व्ह्यूवर्स आहेत, जे यूट्यूब चॅनल पाहत आहेत, जे या धड्याविषयी अभ्यास करत आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? मी सांगेल, सगळे धडे खूप चांगले आहेत, तुम्ही नक्कीच वेळ काढून वाचा आणि तुम्हाला नक्कीच देवाच्या जवळ येण्याचा अनुभव तुम्हाला येईल। प्रेरणू, या चॅनलच्या माध्यमातून आपण देवाच्या सानिध्यात लोकांना नेत आहोत आणि ह्या पुस्तकाची ओळख आपण या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत। तर माझी इच्छा आहे की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे जे सिरीज आपण चालू केलेले आहे ख्रिस्ताकडे वाटचाल, ही पुस्तक तुम्हाला अध्ययन करत असताना हे सगळे सिरीज तुम्हाला मदत करतील, सहाय्य करतील। म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे सगळे व्हिडिओज पहा जे तुमच्या लिंकमध्ये, तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक्स आहेत, ते लिंक क्लिक करा आणि ते सगळे व्हिडिओज पहा। नक्की देव तुम्हाला सहाय्य करेल, मदत करेल आणि नवीन जन्माचा अनुभव परमेश्वर तुम्हाला देईल। परमेश्वर तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करेल। प्रेज द लॉर्ड। भावना बहिणींनो, आपण ख्रिस्ताकडे वाटचाल या पुस्तकाचा अभ्यास करत आहोत। आत्तापर्यंत आपण 11 धडे पूर्ण केलेले आहेत। आज आपण 12वा धडा शिकणार आहोत। प्रियांनो, ते 11च्या 11 धडे तुमच्या जीवनामध्ये एक नवीन मार्गदर्शन करणारे ठरतील। तर कृपया करून तुम्ही जर पहिल्यांदाच या व्हिडिओपर्यंत पोहोचलेला असाल तर माझी विनंती आहे की ते एक एक करून सगळे धडे पहा, कारण नक्कीच प्रियांनो ते तुमच्या जीवनाला एक नवीन मार्गदर्शन देतील आणि देवामध्ये असलेला तुमचा अनुभव वैयक्तिकरित्या तो एका वेगळ्या मार्गाला नेईल किंवा सत्य मार्गाला नेईल आणि तुमचा अनुभव तुम्ही वैयक्तिकरित्या तो अनुभवताल की देव तुमच्यासाठी काय योजना योजत आहे। प्रभू परमेश्वर हे जाणण्यासाठी तुम्हाला सहाय्य करो, हे मी नेहमी प्रार्थना करत राहील। परंतु जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल प्रियांनो, तर तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक आहे त्या सगळ्या व्हिडिओजच्या, तर एक एक करून त्या पहा, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीमध्ये आणखीन अधिक वाढता येईल, दैवी अनुभवातून तुम्हाला जाता येईल। प्रियांनो, येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलेलं आहे की नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही स्वर्गाच्या राज्यात जाता येणार नाही। योहानाचे शुभवर्तमान याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये प्रियांनो, येशू ख्रिस्ताने नव्या जन्माची आपल्याला ओळख करून दिलेली आहे आणि ज्याला तो नवीन जन्माचा अनुभव येतो प्रियांनो, तो स्वर्गाच्या राज्याचा वारीस ठरला जातो आणि हेच जाणण्यासाठी ते सगळे व्हिडिओज तुम्हाला मदत करतील प्रियांनो। पण त्या अगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा आणि जे शेजारी बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील किंवा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि आजचा भाग जो आपण पाहणार आहोत त्याच्यासाठी तुमच्या अंतःकरणाची तयारी करा, कारण आज आपण खूप महत्त्वाची गोष्ट शिकणार आहोत। या आपण 12व्या धड्याला सुरुवात करूया। प्रकरण 12वं आहे, त्याचं नाव आहे शंकांचे काय करायचे। प्रियांनो, शंका मनुष्याच्या मनामध्ये नेहमी वावरत असतात। पुष्कळ वेळेला बायबल वाचताना आपल्याला इतके प्रश्न पडतात की आपल्याला समजत नाही की आता मी हे वाचू की नाही वाचू, ते आपल्याला समजत नाही आणि मग त्याचा विपरीत अर्थ आपण लावायला लागतो। मग या सगळ्या गोष्टींच्या शंका ज्या आहेत त्या शंकेचं आपण काय करायचं? देव सत्य आहे, देव कधीही तुम्हाला प्रश्नात पाडत नाही। परंतु प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मनुष्याचे विचार ते त्याच्या दृष्टीने तो विचार करतो आणि मग त्या दृष्टीनेच तो बायबल वाचायला लागतो आणि मग त्या विचारांमुळे प्रियांनो ते बायबल समजण्यास कठीण जातं। म्हणून आज आपण शिकणार आहोत की जर तुम्हाला वचन समजून घ्यायचं आहे आणि देवाच्या इच्छेनुसार आपल्याला त्याचा अर्थ समजायला हवा, ही जर तुमची इच्छा आहे तर प्रियांनो हा धडा तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे। अनेक जण विशेषतः खऱ्या धार्मिक जीवनात नुकताच प्रवेश केलेला असतो, ते काही वेळा शंकांनी त्रस्त होतात। शंका येतात मनामध्ये, दुसऱ्यांना समजावून सांगता येत नाहीत किंवा त्यांना स्वतःलाच समजत नाही, अशी बऱ्याच गोष्टी त्यांना पवित्र शास्त्रात आढळतात। सैतान या गोष्टीचा वापर
त्यांच्या शास्त्रवचनावरील विश्वास किती वचने देवापासून आलेले प्रकटीकरण आहे, हा विश्वास डळमळण्याकरिता तो नेहमी प्रयत्न करत राहतो. प्रियांनो, पुष्कळ वेळेला आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही आणि मग विपरीत अर्थ लावून आपण नको त्या प्रश्नात पडतो आणि मग विचार पडतो की खरंच हे वचन असं का सांगत आहे. मग मनामध्ये शंका कुशंका घोळत राहतात आणि मग त्या सैतान त्या शंकांचा उपयोग करून आपल्याला वेगळ्या दृष्टीने किंवा पवित्र शास्त्रातील वचनाचा विपरीत अर्थ लावण्यासाठी तो आपल्या योजना उचंबळून लावतो. आणि सैतान फार धूर्त आहे. तो पहिल्यापासून मनुष्याच्या विचारांमध्ये खेळत आलेला आहे आणि त्याची हीच इच्छा आहे की मनुष्याच्या मनात ते शंका घोळत राहावे आणि देवाविषयी त्याची चुकीची समज व्हावी आणि मग त्याचा मार्ग भटकावा, हीच त्याची योजना आहे. त्याच्या पुढे देवाचे वचन असेल तर या शंकांपासून व मनाला गोंधळविणाऱ्या गोष्टींपासून ते कसे मुक्त होऊ शकेल. प्रियांनो, जर हेच विचार ह्याच गोष्टी जर मनामध्ये असतील तर प्रियांनो आपलं मन विचलित होण्यास वेळ लागणार नाही. विश्वास ठेवण्यासाठी आधार म्हणून भरपूर पुरावे दिल्याशिवाय देव आपण विश्वास ठेवावा अशी मागणी करत नाही. त्याचे अस्तित्व, त्याचा स्वभाव, त्याच्या वचनाचे खरेपण हे सर्व काही आपल्या बुद्धीला पटेल अशा पुराव्यांनी शाबित करण्यात आलेले आहे. शिवाय हे पुरावे पुष्कळ आहेत तरी देवाने शंकाकुशंकांची शक्यता काढून टाकली नाही. आपला विश्वास पुराव्यांवर स्थिरावलेला असला पाहिजे, दृश्य गोष्टींवर नाही. ज्यांना शंका काढायची असेल त्यांना तसे करण्यास नेहमी संधी मिळेल, पण सत्य माहीत करून घेण्याची ज्यांना खरी कळकळ असेल त्यांना त्यांच्या विश्वासाचा आधार म्हणून पवित्र शास्त्रात भरपूर पुरावे सापडतील. प्रियांनो, परमेश्वराची ही इच्छा नाही की आपण अंधभक्त व्हावं किंवा एखादा पास्टर सांगतोय, एखादा कोणी प्रवक्ता सांगतोय म्हणून मी विश्वास ठेवावा, असंही देवाची योजना नाही आहे. तुम्ही यूट्यूबच्या संदेशांच्या मार्फत एक समज तयार करावी आणि तसंच पवित्र शास्त्र सांगतं ही समज ठेवावी, ही देवाची योजना नाही आहे. प्रियांनो, आपण स्वतः समजून पवित्र शास्त्र वाचावं आणि त्याविषयी परमेश्वर तुम्हाला त्याचं दैवी प्रकटीकरण काय देत आहे याचा अभ्यास सखोलपणे तुम्ही स्वतः करणं महत्त्वाचं आहे. शंका येणार, शंका शोधून ती गोष्ट काढली पाहिजे की हे असं वचन का सांगत आहे, त्याची इतर गोष्टींमध्ये काय पुरावे सांगतात. आणि शंका यावीत यासाठी देव विरोध करत नाही. आपल्या मनामध्ये प्रश्न यायला हवेत आणि ते येतात. पवित्र शास्त्रामध्ये यशायामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर स्वतः म्हणतो की या आपण युक्तिवाद करू. तुमच्या मनातले जे विचार आहेत ते तुम्ही मांडा आणि परमेश्वर ज्या त्याच्या योजना योजत आहे तो तुमच्यासमोर मांडेल. प्रियांनो, परमेश्वर कधीच आपल्या मनाच्या विरुद्ध किंवा आपल्या विचारांच्या विरुद्ध काम करत नाही. परंतु जर आपण देवाच्या विरुद्ध बाजूने जर बायबल वाचायला लागलो तर प्रियांनो त्याचा विपरीत अर्थ लावून आपण नको त्या भ्रमात पडतो आणि चुकीच्या मार्गदर्शनाच्या मागे लागून आपण त्याचा विपरीत अर्थ लावून भटकून जातो. मर्यादित पात्रतेच्या मानवी मनांना अमर्याद गुणांच्या देवाचा स्वभाव किंवा त्याचे कार्य पूर्णपणे समजू शकत नाहीत. अगदी प्रखर बुद्धिमत्तेच्या अतिउच्च शिक्षण घेतलेल्या मनाला सुद्धा पवित्र शास्त्र दैवी जीव कायमचा गुरफटलेले रहस्य असाच राहील. प्रियांनो, पुष्कळ वेळेला आपण आपल्या ज्ञानाने विचाराने शोधण्याचा प्रयत्न करतो, परमेश्वराचं गुज शोधण्याचा प्रयत्न करतो आणि अनेक तर्कवितर्क लावतो. आपण आपल्या शिक्षणाचा, आपण आपल्या ज्ञानाचा विचार लावून सगळे सूत्र लावून त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रियांनो, दैवी योजना ही नाही आहे. मनुष्याचं ज्ञान हे चांगलं आहे, ते वाईट नाही, परंतु जर त्याच ज्ञानाने, मनुष्याच्या ज्ञानाने जर तुम्ही पवित्र शास्त्र वाचायला लागाल तर प्रियांनो त्यावेळेला आपल्या मनामध्ये शंका कुशंका घोळत राहतात. परंतु पवित्र शास्त्र वाचण्यासाठी पुढे आपल्याला काय मार्गदर्शनाची गरज आहे हे आपण पाहणार आहोत. प्रेषित पौलाचे उद्गार पहा. आहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे, त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. रोमकारास पत्र 11 अध्याय 33व्या वचनामध्ये हे लिहिलेलं आहे. परंतु जर ढग व अंधार यांच्या भोवती आहेत तरी नीती व न्याय त्याच्या राजसनाचा आधार आहे. आमेन. स्तोत्रसंहिता 97:2 मध्ये लिहिलेलं आहे. त्याचे असीम प्रेम व दया समजणार नाहीत. प्रियांनो, परमेश्वर इतका अगाध, इतका अगम्य आहे की त्याचा थांग मनुष्यांना लागणं खूप कठीण आहे. मनुष्य विचारांनी त्याचा शोध घेणं कठीण आहे. पण प्रियांनो, देवाने आपल्याला एक सहाय्यकर्ता दिलेला आहे. येशू ख्रिस्त म्हणाला, मी जातो आणि तुमच्यासाठी मी पवित्र आत्मा पाठवत आहे. तो तुम्हाला सत्याविषयी तो ओळख करून देईल आणि पापाविषयी तो तुम्हाला खात्री करून देईल. प्रियांनो, तो पवित्र आत्मा आपल्याला सहाय्यक आहे. त्याच्यासाठी मोठमोठं शिक्षणच घेतलं पाहिजे, मध्येच आपण जाऊन अभ्यास केला पाहिजे असं काही नाही आहे. प्रियांनो, पवित्र आत्मा हा आपला दैवी शिक्षक आहे आणि ज्या वेळेला आपण त्याचं सहाय्य मागतो प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये आपण एक वेगळा अनुभव घ्यायला तयार असतो.
प्रेषित पेत्राने सांगून ठेवले आहे की पवित्र शास्त्रात समजण्यास कठीण अशा काही गोष्टी आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे त्याचा विपरीत अर्थ करतात. अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात. 2 पेत्र 3:16 मध्ये लिहिलेलं आहे. परंतु पवित्र शास्त्रामध्ये खूप गहन आणि गुज गोष्टी लिहिलेल्या आहेत. कोड लँग्वेजमध्ये काही गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि त्याला एका वचनाला संदर्भात दुसरा संदर्भ त्याच्याशी असलेला असतो, परंतु आपण एकाच वचनाला धरून त्याच्याच भोवती गुरफटत असतो. परंतु पवित्र शास्त्रामध्ये प्रियांनो थोडे इथे थोडे तिथे वचन शोधणं फार महत्त्वाचं आहे. जुन्या करारामध्ये परमेश्वर काय सांगतो, नव्या करारामध्ये इतर वचनं काय आहेत, या सगळ्यांचं लागूकरण करून तो पवित्र शास्त्र समजणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही असा अभ्यास करताल, वचनाची फोड करून त्याचा सगळ्या बाजूने त्याचा अभ्यास करताल आणि प्रियांनो पवित्र आत्म्याचं सहाय्य मागताल, तर नक्कीच प्रियांनो तो परमेश्वर तुम्हाला सहाय्य करण्यास कधीही तयार आहे. परंतु वचन आपल्याला सांगतं समजण्यास कठीण अशा काही गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे त्याचा विपरीत अर्थ करतात. अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरतात. पवित्र शास्त्र विरुद्धचा पुरावा आहे असे नास्तिक भासवतात, पण तसे मुळेच नाही. पवित्र शास्त्र दैवी प्रेरणेने लिहिले गेलेले आहे या संबंधीचा ह्या अडचणीत भक्कम पुरावा ठरतात. प्रियांनो पवित्र शास्त्र मुळातच एक 66 पुस्तकांचा संच आहे आणि हे कित्येक लेखकांनी लिहिलेले आहेत प्रियांनो. आणि त्या प्रत्येक लेखकाला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रियांनो त्यांनी त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि ते प्रत्येक वेळेस आपण जर जुना करार वाचला तर परमेश्वर म्हणतो की हे लिही. त्या प्रत्येक लेखकाला त्या दैवी प्रेरणेने त्या परमेश्वराने त्यांना सांगितले की हे पुढच्या पिढीसाठी लिहून ठेव, जेणेकरून जेव्हा ते वाचतील, ते अभ्यासतील, ते शोधतील, तेव्हा त्यांना परमेश्वराचे गूज मिळेल आणि त्यांना समजेल की सत्य देव कोण आहे. प्रियांनो ते दैवी प्रेरणेने लिहिलेले कित्येक लेखकांनी या 66 पुस्तकांमध्ये त्यांचा अनुभव आणि देवाशी झालेला त्यांचा संवाद त्यांनी पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात जुनी भाषा ही हिब्रू भाषा होती आणि त्या हिब्रू भाषेमध्ये बायबल लिहिण्यात आलं होतं. आणि त्याच्यानंतर कित्येक गोष्टीमध्ये प्रियांनो त्याचं रूपांतर करून किंवा त्याचं भाषांतर करून आपल्याला समजेल उमजेल अशा भाषेमध्ये ते लिहिण्यात आलेलं आहे. आणि आज पवित्र शास्त्र जगातलं सगळ्यात वादामध्ये सापडलेलं असं पुस्तक आहे. परंतु सगळ्यात जास्त छपाई जर कुठल्या पुस्तकाची होत असेल तर ते केवळ पवित्र शास्त्र आहे. प्रियांनो असं का आहे? का लोक पवित्र शास्त्राला इतकं तुच्छतेने लेखतात किंवा त्याचा द्वेष करतात? कारण प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये सत्य इतकं प्रखरतेने उलगडलेलं आहे, परमेश्वराचं गुज इतक्या सोप्या पद्धतीने दिलेलं आहे की जर आपण देवाच्या मदतीने जर ते शोधण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वर त्याचा पवित्र आत्मा आपल्याला देऊन ते सर्व गहनगुज गोष्टी सहजरित्या आपल्याला सांगतो. परंतु मनुष्य त्याचा विपरीत अर्थ लावून आपल्या नाशाला कारणीभूत ठरतो आणि मग त्यातले दोष काढून तो फक्त दोष काढण्यासाठीच पवित्र शास्त्र वाचून इतरांवर हल्ला करतात. पुष्कळ वेळेला बायबल वाचून जे लोक संदेश देतात ते सुद्धा पवित्र शास्त्राचा उपयोग लोकांना बाण मारण्यासाठी करतात आणि ते बायबलमधून वचनामधून टोमणे देऊन लोकांचं मन निराश करतात किंवा एखाद्याच्या मनावर मारा करण्यासाठी ते वचनाचा आधार घेऊन त्यांना टोचणी देतात. परंतु प्रियांनो पवित्र शास्त्र आपल्याला हे सांगत नाही की इतरांना मारण्यासाठी किंवा शाब्दिक गोष्टींनी त्यांना मारा करण्यासाठी आपण पवित्र शास्त्र वापरायला हवा. प्रियांनो पवित्र शास्त्र आपल्याला दैवी प्रेमाची ओळख करून देते. त्या देवाची योजना आपल्यासाठी काय आहे याची ओळख करून देते. मनात शंका कुशंका याव्यात किंवा आपण विचार न करावा अशी देवाची योजना नाही आहे. परंतु देवाने आपल्याला इतके पुरावे दिलेले आहेत पवित्र शास्त्रामध्ये, ते कशा प्रकारे सत्य आहे ते आपल्याला इतिहासामध्ये जर आपण चाललं तर तेही आपल्याला तेव्हा कळतं की पवित्र शास्त्र कशा प्रकारे सत्य आहे. आपल्याला सहज समजेल असलेच देवाविषयीचे प्रकटीकरण जर त्यात नसते, देवाचे महात्म्य व गौरव मर्यादित पात्रतेच्या मनांवर जर समजू शकले असते तर दैवी सामर्थ्याची अचूक प्रमाणे पवित्र शास्त्रात आढळली नसती. त्यात नमूद केलेल्या विषयांची भव्यता व रहस्य यामुळेच ते देवाचे वचन आहे असा विश्वास देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपल्याला उत्पन्न व्हायला हवा. प्रियांनो पवित्र शास्त्र आपल्याला निर्माणकर्त्याची ओळख करून देतं. उत्पत्तीचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनातच प्रियांनो जर तुम्ही बायबल पूर्ण पवित्र शास्त्र, पुष्कळांकडे नवा करार आहे, परंतु जेव्हा तुम्ही पूर्ण पवित्र शास्त्र घेता तर त्याचं पहिलंच वचन प्रियांनो आपल्याला हे ओळख करून देतं की प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. म्हणजे तो सुरुवातीलाच आपल्याला हे सांगतो की तो परमेश्वर या सृष्टीचा निर्माण करता देव आहे. सृष्टीच्या प्रत्येक गोष्टीवर परमेश्वराचा अधिकार आहे.
कारण ह्या गोष्टी त्याने बनवलेल्या आहेत. त्यांनी कशा कशा प्रकारे प्रत्येक गोष्टीची रचना केली आणि कशा प्रकारे त्यांनी मनुष्याला निर्माण केलं याचा पूर्ण उलगडा प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पहिल्या 5 अध्यायात मिळतो. मनुष्याचं पतन कसं झालं, पापाची सुरुवात कशी झाली आणि मनुष्याचा नाश कसा झाला, हे प्रियांनो त्या सगळ्या गोष्टीमध्ये पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला मिळतं. उदाहरणार्थ, आज जग 7 दिवस योजतं किंवा 7 दिवसांचा आठवडा अशी लोक समजतात, त्यांची मान्यता आहे. परंतु याची सुरुवात कुठून झाली? कोण सांगेल आपल्याला की आठवड्याचे दिवस 7च का आहेत? कोणी याला पुरावा दिला किंवा कोणी हे तत्व मांडलं? प्रियांनो, पवित्र शास्त्र आपल्याला सत्य सांगतं की सुरुवातीला 6 दिवसात परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. पृथ्वीवरचा प्रत्येक अंश परमेश्वराने 6 दिवसात बनवला आणि 6व्या दिवशी देवाने मनुष्याला बनवलं आणि त्याच वेळेला परमेश्वराने सिद्ध केलं की आठवड्याचे दिवस हे 7च आहेत. आणि 7व्या दिवशी परमेश्वराने आपलं काम संपवून, सृष्टी निर्माण करण्याचं काम संपवून विसावा घेतला. आणि हे प्रखर सत्य आहे की आठवड्याचे दिवस 7च का आहे हे प्रमाण कोणी दिलं तर पवित्र शास्त्र याला सत्यतेने उत्तर देतं. आणि अशी असंख्य उत्तरं प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला भेटतात. मनुष्याचं पापामध्ये पतन का झालं हे पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. पापाचा उलगडा पवित्र शास्त्रामध्ये आहे. आणि त्याचप्रमाणे प्रियांनो, आज आपण पाहत आहोत पिरॅमिड्स मिसर देशामध्ये आहेत, इजिप्तमध्ये आहेत. ते पिरॅमिड्स कोणी बनवले, कशा प्रकारे त्याची रचना झाली, कोणी त्याचा निर्माण करण्यामागं कोण होतं, याचं देखील पवित्र शास्त्र आपल्याला पुरावा देतं. जेव्हा इस्रायल राष्ट्र 400 वर्ष गुलामगिरीत होतं तेव्हा त्या फारो राजाने त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी बनवून घेतलेल्या आहेत. याचा देखील पुरावा आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये मिळतो. उदाहरणार्थ, गांधीजींनी बोललेलं वाक्य, कोणी तुझ्या एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे कर. प्रियांनो, हे वाक्य देखील पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघलेलं वचन आहे. कारण तो प्रेमाचा देव आहे, प्रेमाचा संदेश त्याने जगाला दिलेला आहे प्रियांनो. आणि कित्येक लोकांनी हे पवित्र शास्त्र वाचून त्यांची विचारशैली बदललेली आहे आणि त्यांचं जीवन एका चांगल्या दर्जाचं ठरलेलं आहे आणि ते पुढारी ठरलेले आहेत. आणि पवित्र शास्त्र प्रियांनो इतकंच प्रखर सत्य आपल्यासमोर उलगडण्यास कधीही तयार आहे. परंतु आपण कुठल्या दृष्टीने पवित्र शास्त्र वाचत आहोत हे आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे. पवित्र शास्त्र सत्य इतक्या सोप्या रीतीने उकलून सांगते व मानवी अंतःकरणाच्या गरजांना व अंतरित इच्छांना ते कसे अगदीच बरोबर लागू होणारे आहे हे दाखवून देते की प्रगतीचे शिखर गाठलेल्या मनांना सुद्धा त्याबाबत आश्चर्य वाटते व त्या लोकांचे मन भारावून जाते आणि ते माणसांना सुद्धा उद्धाराचा मार्ग अचूकपणे समजण्यास ते मदत करते. प्रियांनो, उद्धार किंवा तारण प्राप्त करण्यासाठी आज मनुष्य किती प्रयत्न करतोय. त्याला पापापासून क्षमा मिळावी किंवा त्याचं तारण व्हावं, त्याला मुक्ती मिळावी, यासाठी प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक विचारांमध्ये असंख्य कल्पना आहेत. आणि या असंख्य कल्पनांमुळे मनुष्य स्वतःच्या प्रयत्नांनी तारण मिळवण्याचा प्रयत्न करतो. खूप लोक प्रियांनो दऱ्याखोऱ्यांमध्ये, डोंगरांमध्ये चढून देवाचा शोध करण्याचा प्रयत्न करतात, तारण मिळवण्याचा प्रयत्न करतात, मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु प्रियांनो, या मुक्ती मिळवण्याचा संदेश पवित्र शास्त्रामध्ये इतक्या सोप्या पद्धतीने दिलेला आहे. जर त्याचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि देवाची जर मदत मागितली तर प्रियांनो, हा पवित्र शास्त्राचा अभ्यास इतका सहज आणि सोपा आपल्यासाठी मांडण्यात आलेला आहे की आपण विचार देखील करू शकत नाही. आणि इतका आनंद आपल्या मनाला होईल जेव्हा त्या वचनाचा गहनगूज अर्थ आपल्याला इतक्या सहजरित्या परमेश्वर जाणवून देतो. ही साधेपणाने सांगितलेली सत्य इतक्या उच्च व अनाकलनीय विषयांची विस्तृत माहिती देते की मानवी बुद्धीच्या पलीकडे ते असल्यामुळे केवळ देवाने त्यांना जाहीर केले आहे, म्हणूनच आपण ती ग्रहण करू शकतो. प्रियांनो, तारणाचा मार्ग परमेश्वराने इतका सहजरित्या सोपा केलेला आहे हे केवळ पवित्र शास्त्राच्या मार्फत आपल्याला कळतं. आणि प्रियांनो, आपण आपल्या जीवनामध्ये निराशा का भोगत आहोत याचं देखील उत्तर प्रियांनो पवित्र शास्त्र आपल्याला देतं. जेव्हा आपण वचनाचा सखोल आणि गहनगूजरित्या अभ्यास करतो आणि आपल्याला मार्गदर्शन मिळावं या दृष्टीने जर आपण वचनाचा अभ्यास करतो तर प्रियांनो, परमेश्वर कधीही तयार आहे तो आपल्या हृदयाशी त्या वचनाच्या द्वारे बोलायला. प्रत्येकाला पश्चातापाद्वारे देवाकडे यायची कोणती पावले आहेत ते समजावे आणि त्याने ख्रिस्तावर विश्वास कसा ठेवावा हे कळावे, अशा प्रकारे उद्धाराची योजना त्यात माणसांपुढे सादर केली आहे. यासाठी की देवाने योजलेल्या मार्गांनी आपला उद्धार व्हावा. प्रियांनो, देवाने योजलेल्या मार्गाने आपला उद्धार व्हावा हे महत्त्वाचं आहे. आज आपण कित्येक मार्ग योजत आहोत. आपल्याला असं वाटतं की मनुष्य कर्माने श्रेष्ठ ठरेल, असं नाही आहे प्रियांनो.
कर्म केले पाहिजे, चांगली कामं केले पाहिजेत, हे निश्चित आहे. परंतु त्या चांगल्या कामाच्या आधारावर आपण आपलं तारण साधून घेणं हा विचार मुळातच धोकादायक आहे, भयानक आहे. मनुष्याने चांगले कर्म करून तो मुक्ती मिळू शकतो, पापापासून त्याची मुक्ती होऊ शकते असं नाही आहे प्रियांनो. त्याला केवळ आणि केवळ देवाचीच कृपा हवी आहे. आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे पापांचं क्षालन होतं, पापांची क्षमा होते, हे पवित्र शास्त्र आपल्याला अगदी प्रखरपणे सांगतं. ही देवाची कृपा आहे प्रियांनो. आणि त्याच्यासाठी आपण हे तारणाचा अनुभव आपण स्वतःच्या प्रयत्नाने कमवला पाहिजे असं काही नाही आहे. मनुष्य स्वतःहून तारण मिळू शकत नाही. त्याला पापांची जाणीव होऊन पश्चाताप होणं गरजेचं आहे. ही देवाची योजना आहे. योग्य प्रकारे पश्चाताप होऊन आपण देवाचा मार्ग धरणं ही देवाची योजना आहे. तरी या सहज समजणाऱ्या सत्यामध्ये देवाचे गौरव प्रकट करणारी गूढ रहस्य दडलेली आहेत. अशी रहस्य की त्यांच्याबाबत संशोधन करताना मनाचे सामर्थ्य तोकडे पडते. परंतु मनापासून सत्याचा शोध घेणाऱ्याला आदरपूर्ण श्रद्धा व विश्वासाने ते प्रेरित करतात. तो जितका पवित्र शास्त्राचा सखोल अभ्यास करतो तितके त्याची खात्री पडते की ते जिवंत देवाचे वचन आहे. मानवी बुद्धी दैवी प्रकटीकरणाच्या भव्यतेपुढे लीन होते. प्रियांनो, पवित्र शास्त्र आपल्याला इतक्या सहजरित्या गोष्टी सांगतं, परंतु आपण शंका कुशकांनी वाचायला गेलो तर आपल्याला त्याच्यात शंका आणि दोष याच्याशिवाय दुसरं काहीही सापडणार नाही. पण आपण नम्रतेने देवाच्या गहनगूज गोष्टी समजण्याचा प्रयत्न केला तर कठीण आणि भयानक अशी वाटणाऱ्या गोष्टी देखील देव इतक्या साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगतो की आपल्या हृदयामध्ये एक वेगळाच हर्ष निर्माण होतो आणि आपण नाचून बागडून देवाचं वचन आनंदाने ग्रहण करतो. आणि आपल्याला समजतं की देव किती सत्य आहे, देव किती प्रेमळ आहे, त्याची योजना माझ्यासाठी काय आहे. प्रियांनो, हे तेव्हाच कळेल जेव्हा आपण पवित्र शास्त्र मनमोकळ्यापणाने वाचेल. पवित्र शास्त्राची महान सत्य आपल्याला पूर्णपणे समजत नाहीत असे कबूल करणे म्हणजे मर्यादित पात्रतेच्या मनाचा माणूस अमर्याद पात्रतेच्या देवाचे मन पुरेपूरपणे समजू शकत नाही ही गोष्ट मान्य करणे आहे. माणूस त्याच्या अल्प सीमित ज्ञानाने सर्वज्ञानी ईश्वराची उद्दिष्टे जाणू शकत नाही हे सत्य स्वीकारणे आहे. प्रियांनो, मनुष्याच्या त्याच्या ज्ञानाने, त्याच्या बुद्धीने, त्याच्या चातुर्याने देवाच्या गहनगूज गोष्टीचा अर्थ लावून परमेश्वराला प्राप्त करून घेऊ शकतो असं नाही आहे. त्याला केवळ आणि केवळ दैवी सामर्थ्याची, दैवी प्रेरणेचीच गरज आहे. नास्तिक लोक व शंकाकुशंकांना सर्वाधिक महत्त्व देणारी माणसे देवाच्या वचनातील सर्वच गूढ गोष्टी समजू शकत नसल्याने देवाचे वचन अव्यर्थात, नाकारतात. आपण पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवतो असे म्हणणारे लोकसुद्धा या बाबतीतल्या धोक्यापासून सुरक्षित असतात असे नाही. प्रियांनो, पुष्कळ वेळेला जे विश्वासू लोक आहेत, जे पवित्र शास्त्राचा अभ्यास करतात, ते सुद्धा या धोक्यापासून वाचलेले नाही आहेत. अशी लोक जी स्वतःच्या ज्ञानाने पवित्र शास्त्राचा अभ्यास करतात, अशी विपरीत अर्थ लावून प्रियांनो टोमणेबाजी करून किंवा वचनाचा बाण मारून लोकांची मनं दुखावतात. परंतु प्रेम करणारा परमेश्वर त्याने देवाचं वचन इतक्या प्रेमळतेने मनुष्यापुढे मांडण्याचा निश्चय केलेला आहे. परंतु मानवी ज्ञानाने आपण लोकांना टोचणी देण्यासाठी त्या गोष्टी वापरतो. आणि नास्तिक लोक त्याचा विपरीत अर्थ लावून देवाविषयीच्या चुकीच्या समज गोष्टी त्या लोकांपुढे पसरवतात. परंतु पवित्र शास्त्र आपल्याला अशा परमेश्वराची ओळख करून सांगतं. तो आपल्याला विचारांचं स्वातंत्र्य देतो. तुम्ही विचार करायला हवा, पवित्र शास्त्राच्या गहनगूज गोष्टींचा त्या अभ्यास करायला हवा, ही देवाची योजना आहे. प्रियांनो, जेव्हा आपण प्रार्थनापूर्वक पवित्र शास्त्र उघडतो तेव्हा आपल्याला त्यातल्या गहनगूज गोष्टी समजायला उमजायला सोप्या जातात आणि आपण देवावर अवलंबून राहायला लागतो त्यातला अर्थ समजण्यासाठी. आणि खरे तर ईश्वर प्रेरित वचनातील शिकवणीच्या ते अगदीच विरुद्ध असतात. ह्याच गोष्टी अनेकांच्या मनात शंका कुशंका व गोंधळ उत्पन्न होण्यास कारणीभूत झालेले आहेत. या बाबतीत देवाची हीच योजना आहे की आपण स्वतः देवाचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करून त्या गोष्टी वाचायला हव्या. कुणातरी एकाच्या सांगण्यावरून किंवा आपल्या चर्चच्या पुढाऱ्यांनी सांगण्यावरून त्या वचनाचा अर्थ तोच असेल असं समजू नका. तर देवाकडे मदत मागा. स्वतः वैयक्तिकरित्या पवित्र शास्त्र वाचायला लागा आणि त्यातला जर अर्थ समजत नसेल तर देवाला प्रार्थना करा. इतर गोष्टीचा आधार घ्या. मार्गदर्शनाची गरज आहे. ज्यांना पवित्र शास्त्राची जाणकार आहे, माहिती आहे, त्यांच्याकडून त्या गोष्टी शिकून घ्या. याबद्दल माझा विरोध नाही आहे. त्या गोष्टी शिकायला हव्यात. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की तुम्ही दैवी मार्गदर्शनाचा आधार घ्यावा, पवित्र आत्म्याचा आधार घ्यावा. कारण तोच एकमात्र असा शिक्षक आहे जो तुम्हाला अचूकरित्या शिकवेल आणि तोच तुमचा योग्य मार्गदर्शक ठरू द्या.
प्रियांनो, मानवी ज्ञानाची परिसीमा आपण गाठलेली आहे. ज्ञानाच्या इतक्या वरपर्यंत आपण पोहोचलेलो असतो की पुष्कळ वेळेला आपल्याला असं वाटतं की बाबा या ज्ञानाच्या पलीकडे काहीही नाही. पुष्कळ वेळेला पवित्र शास्त्र आपण वाचत राहतो आणि आपल्याला असं वाटतं की या ज्ञानाच्या पलीकडे आणखीन असूच शकत नाही. परंतु प्रियांनो, पवित्र शास्त्र आणि आपला परमेश्वर इतका अगम्य आहे की त्याचं ज्ञान आपल्या ज्ञानाच्या बुद्धी चातुर्याच्या देखील पुढे आहे. परमेश्वर इतका अगाध आणि इतका अगम्य आहे की त्याचा थांग लावणं ज्ञानाने किंवा चातुर्याने आपण त्याचा शोध लावणं खूप कठीण आहे. आपण पवित्र शास्त्र जितक्या सखोलपणे वाचू तितका त्याचा सखोलपणे आपल्याला देवाच्या गहनगुज गोष्टी समजायला लागतात आणि मग तितक्या आनंदाने आपण पवित्र शास्त्राच्या गहनगुज गोष्टी अजून उलगडायला लागतो. आणि हे केवळ पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनेच होतं. सार्वकालीन युगायुगात माणूस नव्या नव्या शोधांचा, सत्यांचा शोध घेत राहील, नव्या नव्या गोष्टी शिकत राहील आणि तरी देवाच्या सुज्ञतेचा, त्याच्या चांगुलपणाचा व त्याच्या सामर्थ्याचा खजिना कधीही संपणार नाही. प्रियांनो, जगिक ज्ञानाची सीमा आहे. जगिक ज्ञान एखाद्या विशिष्ट मर्यादेपर्यंत जाऊन संपतं. एक डिग्री मिळालं की तिथून पुढे त्याचं ज्ञान पुढे वाढत नाही. परंतु दैवी ज्ञान इतकं मोठं आहे की ज्याचा आपण जितका खोलपणे शोधू तितका आपण त्याच्यामध्ये गाडलं जाऊ किंवा त्याचा तितका आनंद आपल्याला वाटायला लागेल त्याच्यामध्ये जाण्याचा किंवा ते शोध घेण्याचा. दैवी ज्ञान इतकं सुंदर आहे प्रियांनो, आणि त्यातही पवित्र शास्त्र इतकं आपल्याला सखोलरित्या ज्ञान देतं प्रियांनो. जर त्याचा अभ्यास आपण करायला लागलो तर आपल्याला या जगिक ज्ञानाचा देखील प्रियांनो त्याचा सांगड घालून, असं नाही की जगिक ज्ञान आपण पूर्णपणे सोडून द्यावं असं नाही, परंतु त्या ज्ञानाचा सांगड घालून आपण देवाच्या गहनगुज गोष्टी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने समजू शकतो. या आयुष्यात सुद्धा देवाच्या वचनातील सत्य भक्तांना नित्य उकलत राहावीत असा देवाचा मानस आहे. हे ज्ञान मिळण्याचा केवळ एकच मार्ग आहे. ज्या पवित्र आत्म्याद्वारे देवाचे वचन दिले गेले, केवळ त्याच पवित्र आत्म्याच्या प्रकाशाद्वारे आपण देवाच्या वचनाचे ज्ञान समजून घेऊन आपले करू शकतो. प्रियांनो, पवित्र शास्त्र वाचण्यासाठी येशू ख्रिस्ताने आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. ज्या वेळेला आपण पवित्र आत्म्याचं सहाय्य मागतो की प्रभू तू मला सहाय्य कर, हे वचन समजण्यासाठी तू मला मार्गदर्शन कर, प्रियांनो, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्याचा पवित्र आत्मा विपुल प्रमाणात आपल्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे इतकी मदत करेल की त्या वचनाचा गहनगुज गोष्टीचा अर्थ आपल्याला इतका सुंदर भासायला लागेल की याआधी आपण कधीही अभ्यासलं नाही, कधीही विचार केला नाही अशा प्रखरतेने आपल्याला ते सुंदर वचन समजायला लागतं. त्यातला अर्थ गहनगुजरित्या उलगडायला लागतो. परंतु त्यासाठी आपल्याला दैवी मार्गदर्शनाचीच गरज आहे आणि पवित्र आत्मा हा आपला दैवी मार्गदर्शक आहे. एक महान युनिव्हर्सिटी म्हणजे तोच पवित्र आत्मा आहे. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे जाताल, त्याला मागताल, तर तो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एक नवीन मार्गदर्शन द्यायला कधीही तयार आहे. देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाचा आत्म्याशिवाय कोणीही नाही, कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहनगुज गोष्टींचा शोध करतो. 1 कोरिन्थिकरास 2 अध्याय 11 आणि 10व्या वचनामध्ये याचा आधार आहे. प्रियांनो, कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहनगुज गोष्टींचाही शोध घेतो. प्रियांनो, तो पवित्र आत्मा परमेश्वर आज तुम्हाला द्यायला कधीही तयार आहे. तुम्ही लोकांच्या मार्गदर्शनापुढे राहा, चांगली गोष्ट आहे. लोकांचा, पास्टरांचा किंवा जे पुढारी आहेत ज्यांना पवित्र शास्त्राचा सखोलरित्या अभ्यास आहे त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या पवित्र शास्त्राचा अभ्यास करावा, बायबल स्टडी करावी. खूप वेळेला असं होतं प्रियांनो, लोक पवित्र शास्त्र न वाचता केवळ जो समोर पास्टर आपल्याला जे सांगतात त्यावरच अवलंबून राहतात, त्याकडेच लक्ष केंद्रित करतात. आणि मग प्रियांनो, जेव्हा तो पास्टर चुकणार नाही असंही नाही आहे प्रियांनो, मनुष्य आहे, मनुष्य चुकू शकतो. परंतु जेव्हा तुम्ही दैवी मार्गदर्शनाच्या मागे लागता, देवाला विचारता की प्रभू याचा अर्थ गहनगुजरित्या काय आहे तू मला दाखव, त्यावेळेला ते दैवी मार्गदर्शन आपल्याला मिळतं. केवळ एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यावरून त्या वचनाचा अर्थ तोच असेल असं समजू नका. वैयक्तिकरित्या तुम्ही त्याचा अभ्यास करा, पवित्र आत्म्याला विचारा, तो तुम्हाला सहाय्यक आहे, तुम्हाला मदतनीस आहे. प्रत्येक गोष्टीची पारख करणारा केवळ पवित्र आत्मा आहे. आपल्या उद्धारकाचे त्याच्या अनुयायांना अभिवचन आहे की तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळविल. योहानकृत शुभवर्तमान 16व्या अध्याय 13 आणि 14 वचनामध्ये येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेलं हे अभिवचन आहे की पवित्र आत्मा जेव्हा येईल तो तुम्हाला सत्य समजावून सांगेल, तुम्हाला मार्गदर्शन करून तो सत्यामध्ये नेईल, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला देईल.
जे काही येशू ख्रिस्ताचे आहे त्यातून घेऊन तो पवित्र आत्मा तुम्हाला देईल. मानवाने बुद्धीचा उपयोग करावा अशी देवाची सदैव इच्छा असते. मनुष्याने स्वतःचा विचार मांडावा किंवा स्वतः विचार करावा हे महत्त्वाचं आहे. ही देवाची योजना आहे, देवाची इच्छा आहे. पवित्र शास्त्राचा अभ्यासाने मानसिक बळ जितके वाढते व मानसिक पात्रता उच्च स्तराला गाठते तितके दुसऱ्या कुठल्याही अभ्यासाने होऊ शकत नाही. प्रियनो, पवित्र शास्त्र आपल्याला इतक्या गहनगुजरित्या गोष्टी सांगतं की त्याचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर अनेक शोध तुम्ही स्वतः देखील लावू शकता. पवित्र शास्त्र वाचल्याने कितीतरी महापुरुष भारतामधले, विदेशामधले या महापुरुषांनी प्रियनो पवित्र शास्त्राचा अभ्यास करून त्यांची वैचारिक पातळी इतकी वाढवलेली आहे की आज समाजामध्ये त्यांना चांगला दर्जा आहे पाहिजे. प्रियनो, बालकासारखा आपला विश्वास आणि शिकण्याची मानसिकता असणं गरजेचं आहे. जेव्हा लहान बाळ असतं ते पूर्णपणे आपल्या आईवडिलांवर अवलंबून असतं. तसंच प्रियनो, देवाची इच्छा आहे की तुम्ही त्या लहान बाळकासारखं होऊन पवित्र आत्म्याकडे यावं, देवाकडे यावं आणि मग आपण हळूहळू देवाच्या गहनगुजरित्या गोष्टी शिकून त्या परिपक्वतेमध्ये जाऊ. ही देवाची योजना आहे की त्या लहान बाळकासारखं आपण त्या गोष्टी समजून घ्याव्यात. देवाच्या गहनगुज गोष्टी साध्या साध्या पद्धतीने आपण समजाव्यात. देव ज्या ज्या प्रमाणे आपल्याला सांगत आहे त्या त्या वेळेला ते वचन वाचून देवाचं मार्गदर्शन आपण मिळवावं, ही देवाची इच्छा आहे. आज प्रियांनो, लोक पवित्र शास्त्र न वाचता समोर सांगणारा व्यक्ती आहे त्याच्यावरच अवलंबून राहून प्रियांनो बघतात. माझंही मत आहे की हे जर तुम्ही व्हिडिओ पाहताय तर या व्हिडिओवरच तुम्ही अवलंबून राहू नका, तर स्वतः आपलं पवित्र शास्त्र उघडा आणि त्यातल्या गोष्टी वाचायला लागा आणि पवित्र आत्म्याचं सहाय्य मागा, त्याच्याकडे मदत मागा. कारण तोच एकमात्र परमेश्वर आहे जो तुम्हाला त्याचा उलगडा करून सांगेल. केवळ एखाद्याच्या अभ्यासावरून अवलंबून राहू नका. ते ज्ञान घेतलं पाहिजे, ही चांगली गोष्ट आहे, परंतु स्वतःही विचार करायला लागा. देवाच्या सामर्थ्याच्या व सुज्ञतेच्या जाणीवेने त्यांचा थोरपणा समजण्याच्या आपल्या पात्रतेमुळे आपण नम्र व्हायला पाहिजे. त्याच्या समक्षतेत जाताना आपण जसे वागू तसे त्याचे वचन उघडताना आपण गांभीर्य बाळगले पाहिजे. जेव्हा आपण पवित्र शास्त्राकडे येतो तेव्हा आपल्या बुद्धीपेक्षा उच्च व महान असलेला मी आहे पुढे आपले अंतःकरण, बुद्धी व नतमस्तक केले पाहिजे. जो म्हणतो की मी आहे तो परमेश्वर, यहोवा परमेश्वर, येशू ख्रिस्त देव, त्याच्या पुढे नम्र अंतःकरणाने जेव्हा आपण येतो तेव्हा तो आपल्याला शिकवण्यास तयार होतो. परंतु गर्विष्ठ लोकांचं मन याच्या पुढे प्रियांनो विचलित होऊन ते तर्कवितर्क लावून देवाच्या वचनाचा वेगळ्या प्रकारे अर्थ घेतात आणि तेच लोकांपुढे सादर केलं जातं. प्रथम दर्शनी कठीण व समजण्यास अशक्य अशा अनेक गोष्टी जरी भासल्या तरी जो कोणी वरील प्रकारे आदरभावाने व समजण्याचा प्रयत्न करेल त्याच्यासाठी देव त्या स्पष्ट व साध्या सोप्या करेल. प्रियांनो, ज्या पवित्र शास्त्रामध्ये गहनगुज गोष्टी आहेत ज्या आत्तापर्यंत कुणालाच उलगडलेल्या नाही आहेत, तो परमेश्वर तुम्हाला साध्या सोप्या माणसाला देखील तो इतक्या सहजरित्या सांगेल की याचा तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल. की खूप लोक असं म्हणतात की मी तर कमी शिकलेला आहे, मला काय समजणार आहे, पवित्र शास्त्र मला समजतच नाही आहे, वाचलं तरी त्याचा उलगडा मला होतच नाही आहे. प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र आत्म्याला कमी समजू नका. तो इतका महत्त्वाचा आहे, इतका महान आहे की तो पवित्र शास्त्राच्या गोष्टी देवाकडून घेऊन तो तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने सांगेल. प्रियांनो, तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल की मी एक साधा सोपा मनुष्य. ही प्रियांनो मनुष्याची नम्रता त्याला हे ज्ञान मिळवण्यासाठी उपयोगी ठरते. कारण गर्विष्ठ मनुष्य या ज्ञानाच्या विपरीत अर्थ लावून प्रियांनो मार्ग भटकतो, परंतु लीन आणि नम्र झालेल्या अंतःकरणाला देव इतक्या साध्या सोप्या पद्धतीने तो सांगतो. जेव्हा तो मनुष्य एक बालकासारखं देवापुढे येतो आणि देवाला म्हणतो की प्रभू मला या वचनाचा अर्थ सांग. याचं उत्तम उदाहरण प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला दानिएलच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं. राजाला पडलेलं स्वप्न प्रियांनो इतकं तेजपुंज होतं की त्याचा अर्थ त्या लोकांमध्ये, त्या राज्यामधल्या ज्ञानी लोकांना कोणीच लावू शकलं नाही. केवळ एक साधा तरुण त्याने देवाकडे या गोष्टी विचारल्या आणि देवाने त्याला ते स्वप्न राजाला काय पडलं हे देखील सांगितलं आणि त्याचा गहनगुज अर्थ देखील तो देवाने त्याला प्रेरित करून तो लोकांपुढे, त्या राजापुढे दानिएलने सांगितला. प्रियांनो, तोच परमेश्वर जो जुन्या करारात होता तोच परमेश्वर आजही तुमच्याबरोबर आहे. पवित्र शास्त्रामध्ये प्रेषित पेत्र, ज्याने पवित्र शास्त्रामध्ये 2 पुस्तकं लिहिलेली आहेत, 2 पत्र त्यांनी लिहिलेले आहेत, तो पेत्र जो अशिक्षित होता, साधा मासेमार होता, त्याने पवित्र शास्त्रामध्ये प्रियांनो पुस्तक लिहिलेलं आहे. तर तोच देव तुमच्या देखील सोबत आहे. स्वतःला कमी लेखू नका.
आज तुम्ही जर नम्र होऊन देवापुढे येत आहे तर तो तुमच्या नम्रतेचा वापर करून तो तुम्हाला देवाच्या गहनगूज गोष्टी इतक्या साध्या सोप्या पद्धतीने सांगेल. ते जर तुम्ही इतरांपुढे जेव्हा मांडताल तेव्हा इतरांना आश्चर्य वाटेल. देव अशा प्रकारे काम करतो प्रियानो, की जी लोक ज्ञानी आहेत त्यांना त्याचा उलगडा करता आला नाही, परंतु तो उलगडा पवित्र आत्मा तुम्हाला करून देईल. देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शना वाचून आपल्याकडून पवित्र शास्त्राचा गैरअर्थ नेहमीच लावला जाईल किंवा ते वाटेल तसे वळवले जाईल. प्रियांनो, जे मनुष्य देवापुढे नम्र व्हायला तयार नसतात किंवा गर्विष्ठ होऊन पवित्र वचन वाचायला लागतात किंवा टोमणे देऊन लोकांना त्या गोष्टीचा अर्थ लावून तर्कवितर्क लावून लोकांपुढे मांडतात, अशी लोक स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरतात आणि वाटेल तसे ते वचनाला वळण लावतात. पवित्र शास्त्राचे वचन अनेक लोक ज्या प्रकारे करतात त्या पद्धतीमुळे त्यांचा काहीसा फायदा होत नसतो. खरे तर ते वचन हमखास त्या वाचणाऱ्यांचे नुकसान करते. पवित्र शास्त्राचे वाचन अनेक लोक ज्या प्रकारे करतात त्या पद्धतीमुळे त्यांचा काहीसा फायदा होत नसतो. खरे तर ते वचन हमखास त्या वाचणाऱ्यांना नुकसान करते. जेव्हा पवित्र शास्त्र अनादराने व प्रार्थनेविना उघडले जाते, जेव्हा मनातील विचार व भक्तीच्या भावना देवावर केंद्रित नसतात किंवा सरळपणे त्याच्या इच्छेविरुद्ध असतात, जेव्हा मन शंकाकुशंकांनी व्यापून अंधकारमय होते, मग पवित्र शास्त्राच्या अभ्यासातच अविश्वासी वृत्तीला उत्तेजन मिळते. प्रियांनो, अविश्वासामुळे पवित्र शास्त्र वाचणं हे भयानक आहे. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं विश्वासाविना देवाला संतोषविणे त्याला प्राप्त करणं कठीण आहे. परंतु जेव्हा आपण विश्वासाने पवित्र शास्त्र उघडतो, देवाची प्रेरणा आपल्याला मिळावी या प्रार्थनेने प्रियांनो देवाला विचारतो की प्रभू तू मला मार्गदर्शन कर, आज मी पवित्र शास्त्र वाचत आहे, त्यातल्या गहनगूज गोष्टी प्रभू तू मला सांग. त्यावेळेला प्रियांनो ते वचन आपल्याला सहजरित्या समजायला सोपं जातं, कारण तुम्ही देवाची मदत मागताय, पुन्हा मनुष्याची नाही. पवित्र आत्मा तो तुमच्यामध्ये येईल आणि त्या सगळ्या गोष्टी तो तुम्हाला प्रकट करेल ज्या आजपर्यंत कुणालाही कळालेल्या नाहीत. अशा प्रखर गोष्टी जो तो पवित्र आत्मा तुम्हाला सहजरित्या सांगायला कधीही तयार आहे. कारण देवाचं ज्ञान इतकं मोठं आहे, इतकं अगम्य आहे की शत्रू विचारांचा ताबा घेतो व तो अगदी चुकीचे अर्थ सुचवतो. शत्रू म्हणजे सैतान आहे प्रियांनो. तो आपल्या विचारांचा ताबा घेतो आणि त्या वचनाचा विपरीत अर्थ तो आपल्या डोक्यामध्ये विचार टाकून त्याचा लावायला लावतो. जेव्हा माणसे शब्दाने व कृतीने देवाशी एक होऊ पाहत नाहीत, तेव्हा ते कितीही विद्वान असले तरी त्यांच्याकडून पवित्र शास्त्र समजण्याच्या बाबतीत घातक चुका होण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच त्याच्या स्पष्टीकरणावर भिस्त ठेवणे सुरक्षित नसते. प्रियांनो, मनुष्याच्या विचारांवर अवलंबून राहून जेव्हा आपण पवित्र शास्त्र वाचायला लागतो, ती घटना किंवा त्या गोष्टी भयानक होतात. परस्पराविरोधी गोष्टी सापडाव्यात म्हणून ते पवित्र शास्त्राचा अभ्यास करतात. त्यांना आध्यात्मिक दृष्टी नसते. दूषित दृष्टिकोनामुळे त्यांना शंका घेण्यासाठी व अविश्वासासाठी बऱ्याच गोष्टी आढळतील, ज्या खऱ्या तर अगदी साध्या व स्पष्ट असतात. प्रियांनो, अशी लोक जी शंका कुशंका ठेवून दोष काढण्याचा प्रयत्न करतात आणि ते लोकांपुढे सादर करण्याचा प्रयत्न करतात, असे अनेक उदाहरणं आहेत. खूप उदाहरणं आहेत जे लोक दोष ठेवण्यासाठी पवित्र शास्त्र वाचतात आणि लोकांना उत्तर देण्यासाठी ते पवित्र शास्त्र वाचून लोकांना सांगावं की हे कशा प्रकारे चूक आहे अशा दृष्टीने ते वाचतात आणि लोकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी, त्या वचनाचा मारा करण्यासाठी, लोकांचे दोष काढण्यासाठी ते पवित्र शास्त्र वाचतात. आणि म्हणून पवित्र शास्त्राच्या गहनगूज गोष्टी, तारणाच्या सोप्या केलेल्या गोष्टी, देवाविषयी सत्य सांगितलेल्या गोष्टी त्या मनुष्याला कधीच उलगडत नाहीत. आणि म्हणून अशी लोक स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरतात, कारण फक्त एक दोषी भावनानेच ते पवित्र शास्त्र वाचतात. अशी लोक देवाच्या गहनगूज गोष्टी जाणून घेण्यापासून, प्रियांनो, सत्य जाणून घेण्यापासून ते दूर राहतात आणि ते स्वतःचा नाश स्वतःहून ओढवून घेतात. लोक खरे कारण लपवण्याचा प्रयत्न करतात, पण बहुधा शंकाकुशकांचे व प्रार्थनार्थक वृत्ती बाळगण्याचे खरे कारण मुळी पापाची आवड हे असते. प्रियांनो, अशी लोक पापाची आवड धरतात म्हणून पवित्र शास्त्र समजण्यास त्यांना अवघड जातं. देवाच्या वचनांची शिकवण व बंधने गर्विष्ठ पापप्रेमी हृदयाला आवडत नसतात. प्रियांनो, पवित्र शास्त्र आपल्याला सत्य सांगतं आणि सत्य हे समजण्यास किंवा स्वीकारण्यास कठीण असतं. पापी विचारांच्या मनुष्याला हे समजणं किंवा ग्रहण करणं हे तितकंच कठीण आहे. देवाच्या वचनांची शिकवण, बंधने गर्विष्ठ पापी प्रेमी हृदयाला आवडत नसतात. त्या वचनातील देवाच्या आज्ञा पाळण्याची तयारी नसल्यामुळे ते वचनाच्या अधिकाराबद्दल शंका घेतात.
ख्रिस्ताने म्हटले आहे, जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे करावयाची मनीषा बाळगेल त्याला ही शिकवण देवापासून आहे असे समजेल. योहान शुभवर्तमान 7व्या अध्यायात 17व्या वचनात लिहिलेलं आहे. एक प्रमाण सर्वांसाठी, अति विद्वान माणसांसाठी तसेच अगदीच अडाणी लोकांकरिताही उपलब्ध आहे. ते म्हणजे स्वानुभव, स्वतःमध्ये येणारा अनुभव, स्वतःच्या अनुभवांचा पुरावा. प्रियांनो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पवित्र शास्त्र वाचताना आपल्याला स्वतःला ते वचन कशा प्रकारे अनुभव देते, आपल्या हृदयामधून आपण काय अनुभवत आहोत हे जाणवणं, ही जाणीव करून घेणं खूप गरजेचं आहे. पवित्र शास्त्र वाचताना तुम्हाला स्वतःमध्ये काय जाणीव होत आहे, जर प्रश्न निर्माण होत आहेत ते प्रश्न उत्पन्न होऊ द्यात, ते देवापुढे सादर करा, देवाला मागा की देवा तू मला या प्रश्नाचं उत्तर दे. आणि जर अशा भावनेने, शिक्षणाच्या भावनेने जर तुम्ही देवापुढे येत आहे तर प्रियांनो, देव त्याचा वचनाचा अर्थ तो तुम्हाला सहजरित्या सांगायला कधीही तयार आहे. आपण स्वानुभवाने देवाच्या वचनाचे खरेपण, त्याच्या अभिवचनांची सत्यता पडताळून पाहावी असे देवाने आपल्याला पाचारण केलेले आहे. त्याने आपल्याला सांगितले आहे की परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. स्तोत्रसंहिता 34 आणि 8 वचनामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा असं परमेश्वर म्हणतो प्रियांनो. आणि हा अनुभव आपण वैयक्तिकरित्या, व्यक्तिगत रूपामध्ये तो घेणं महत्त्वाचं आहे. पुष्कळ वेळेला प्रियांनो, एक साधं उदाहरण आहे. जर एखाद्या वेळेला तुम्ही माझ्या घरी आलात आणि मी चहा बनवला आणि तो तुम्हाला न देता मी स्वतःच त्या चहाची टेस्ट घेतली आणि म्हटलं चहा किती सुंदर आहे. तुम्हाला माहिती आहे का, हा चहा जो माझ्या हातात आहे तो किती सुंदर बनलेला आहे, किती चविष्ट आहे, स्वादिष्ट आहे. आणि तो मी विचारला तुम्हाला माहिती आहे का, तर तुम्ही काय म्हणतात की मी तर त्या चहाची चवच घेतली नाही, मला काय माहिती तो चहा कसा आहे. प्रियांनो, तसंच आहे. जोपर्यंत तुम्ही तो चहा चाखत नाही तोपर्यंत तुम्हाला कसं कळणार की तो चहा चांगला आहे किंवा नाही. तसंच प्रियांनो, देवाचा अनुभव आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, स्तोत्रसंहिता 34:8 मध्ये परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. केवळ लोक सांगतात, लोक हे वचन सांगतात, लोक त्या साक्ष सांगतात, ते त्यांनी वैयक्तिकरित्या त्यांच्या जीवनामध्ये घेतलेला अनुभव आहे. परंतु देवाची इच्छा ही आहे की तुम्ही स्वतः आज तुम्ही जे हे वचन ऐकत आहात, हा व्हिडिओ पाहत आहात, तुम्ही स्वतःमध्ये तो अनुभव घेणं गरजेचं आहे. परमेश्वर किती चांगला आहे त्याचा वैयक्तिकरित्या तुम्ही स्वतः अनुभव घ्या. लोक साक्ष सांगतात ते तुमच्या विश्वासाला उंचावण्यासाठी आहे. लोक संदेश सांगतात ते तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी आहेत. परंतु प्रियांनो, तुम्ही स्वतःमध्ये तो अनुभव घ्या. स्वतः तुम्हाला परमेश्वर स्वतःमध्ये, अंतःकरणामध्ये काय अनुभव देत आहे याकडे लक्ष केंद्रित करा. प्रेषित पौलाने सांगितलेले आहे की त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले आहे. कलस्सीकरास 3:13 मध्ये वचन लिहिलेलं आहे. आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले आहे. कलस्सीकरास पत्र याचा 1 अध्याय 13व्या वचनामध्ये हे वचन लिहिलेलं आहे. मरणातून जीवनात गेलेला प्रत्येक जण म्हणू शकतो की देव सत्य आहे. ह्या गोष्टींवर त्याने शिक्कामोर्तब केलेला आहे. योहान शुभवर्तमान 3 अध्याय 33व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. त्याला साक्ष देता येते की मला मदतीची गरज होती, ती मदत मला ख्रिस्ताद्वारे मिळाली. असा मनुष्य स्वतः म्हणेल की मला मदतीची गरज होती, ती मदत मला ख्रिस्ताद्वारे मिळाली. माझी प्रत्येक गरज निवारण झाली. पवित्र शास्त्रामध्ये प्रियांनो, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. ज्या वेळेला मला प्रश्न पडले त्या वेळेला मी पवित्र शास्त्राचा आधार घेतला आणि त्या वेळेला प्रियांनो, परमेश्वराने मला मदत केली आणि त्याने मला सहाय्य केलं. आणि माझ्या मुखातून देखील हेच शब्द निघलेले आहेत जे आज मी तुमच्यापुढे वाचत आहे. मी ख्रिस्तावर विश्वास का ठेवतो असे तुम्ही विचारता का? कारण तो माझा दैवी उद्धारक आहे. कारण त्यातून मला माझ्या जीवात्म्यासाठी देवाची वाणी मिळते. पवित्र शास्त्र सत्य आहे व ख्रिस्त देवाचा पुत्र आहे अशी साक्ष आपल्याला आपल्या स्वतःमध्येच मिळू शकते. प्रियांनो, तो स्वतःमध्ये येणारा अनुभव आहे. जेव्हा तुम्ही तो स्वतः अनुभवताल तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच परमेश्वर एकच आहे आणि तो येशू ख्रिस्त आहे ज्याने ही सृष्टी निर्माण केली. त्याच्याद्वारे ही संपूर्ण सृष्टीची रचना झाली. याचा अनुभव तुम्ही स्वतःमध्ये घेताल जेव्हा तुम्ही देवापुढे याल आणि नम्र भावाने त्याच्या पुढे आपलं अंतःकरण मोकळं करताल. पवित्र शास्त्र सत्य आहे व ख्रिस्त देवाचा पुत्र आहे अशी साक्ष आपल्याला आपल्या स्वतःमध्येच मिळू शकते. आपल्याला माहिती आहे की आपण चातुर्याने कल्पनेच्या कथास अनुसरलेले नाही. 2 पेत्र 1 अध्याय 16व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. प्रियांनो, पुष्कळ वेळेला परंपरेने चालत आलेल्या गोष्टींवर, कल्पनांनी भरलेल्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो
की हे परंपरेने चालत आलेलं आहे म्हणून आम्ही हे करणार, आणि अशा कल्पनेच्या गोष्टीकडे आपण आकर्षिलो जातो आणि तेच आपण आपले विचार आपल्यावर थोपवून बसतो आणि परंपरेने चालत आलेलं आहे म्हणून आपण या गोष्टीवर विश्वास ठेवतो. प्रियनो, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, चातुर्याने आणि कल्पलेल्या कथास अनुसरलेले आपण नाही. ज्या गोष्टी लोक कल्पनेने आपल्या गोष्टी मांडत राहतात आणि लोकांपुढे ते सत्य आहे असं सांगत राहतात, प्रियांनो, अशा गोष्टीवर अवलंबून राहू नका. तर प्रत्येक गोष्ट देवाच्या योजनेने, प्रियांनो, आज जे आपण पाहत आहोत किंवा विचार करत आहोत, या विचारांच्या पलीकडे स्वर्गामध्ये आपल्याला देव त्या सगळ्या विचारांचं आपल्याला उत्तर देणार आहे. आणि ज्या आज आपल्याला अस्पष्ट दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या परमेश्वर स्वतः आपल्याला स्पष्टपणे दाखवल. आणि प्रियांनो, तेव्हा आपण आपल्या विश्वासावर भक्कम राहू. पवित्र वचन आपल्याला सांगतं, कोरिन्थीकरास पहिले पत्र 13 अध्याय 12 वचनामध्ये, आपल्या मर्यादित पात्रतेच्या मनांना जिथे केवळ गोंधळ व अपूर्ण हेतुपूर्ती दिसत होती, तिथे आपल्याला आरशात अस्पष्ट दिसते, परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखेन. आमेन. पहिले कोरिन्थीकरास 13 अध्याय 12 वचनामध्ये प्रियांनो हे लिहिलेलं आहे. प्रियांनो, परमेश्वर जे आज आपल्याला अस्पष्ट दिसत आहे ते आपल्याला स्पष्ट करण्यात येणार आहे जेव्हा तुम्ही देवाच्या पुढे लीन आणि नम्र अंतकरणाने येऊन त्याला विचारताल की प्रभू, मला या गोष्टीचा सखोलरित्या अर्थ कळू देत. प्रियांनो, हा अर्थ समजण्यासाठी परमेश्वर आपल्याला सांगण्यासाठी कधीही तयार आहे, परंतु आपण लीन आणि नम्र होऊन त्याच्या पुढे येऊन देवाला विचारलं पाहिजे की प्रभू, मला या गोष्टींचा अर्थ तू सांग. केवळ लोकांच्या सांगण्यावरून किंवा यूट्यूबवर व्हिडिओ सर्च करून किंवा पुस्तकं वाचून या गोष्टीचा अनुभव घ्या, त्या चुकीच्या आहेत असं नाही. परंतु प्रियांनो, तुम्ही स्वतःच्या अनुभवावर, तुम्हाला स्वतः आतमधून काय अनुभव येत आहे, तुम्ही ते देवाला विचारा आणि आपल्या विचारांची सांगड देवाच्या वचनाशी घालून प्रियांनो देवाला विचारा की प्रभू, हे सत्य आहे का? जे मला वाटत आहे, जो अनुभव माझा आहे तो सत्य आहे का? हे देवाला विचारा प्रियांनो. देव तुम्हाला स्वतः मदत करेल. त्याचा पवित्र आत्मा सतत तुम्हाला मदतीसाठी तयार आहे. परंतु केवळ आपल्याच कवितर्क लावू नका, देवाला विचारा, तो तुम्हाला मदत करण्यास कधीही तयार आहे. आणि हा धडा समजून घेण्यास परमेश्वर तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे, कारण इथून पुढे तो परमेश्वर तुम्हाला पवित्र आत्म्याची प्रेरणा देणार आहे. प्रियांनो, पुष्कळ वेळेला लोक फोन करून विचारतात की ब्रदर, पवित्र शास्त्र आम्हाला समजत नाही, आणि खूप लोक पवित्र शास्त्र वाचतही नाहीत. परंतु प्रियांनो, आज मला तुम्हाला आव्हान करायचं आहे की तुम्ही वैयक्तिकरित्या पवित्र शास्त्र वाचायला लागा. आणि एक अशी साक्ष आहे की 2 दिवसापूर्वीच मला एका अंकलने फोन केला की त्यांनी मला साक्ष सांगितली की ब्रदर, याच्या अगोदर मला पवित्र शास्त्र मी वाचत होतो, परंतु मला त्याचा अर्थ समजत नव्हता. परंतु आज ही जी सिरीज आपण चालू केलेली आहे त्या सिरीजच्या द्वारे त्यांना त्याचा अर्थ समजण्यास सोपा गेलेला आहे. प्रियांनो, पवित्र आत्म्याने त्यांना सहाय्य केलेलं आहे. आणि माझा विश्वास आहे, ज्या वेळेला तुम्ही स्वतः पवित्र शास्त्र उघडून देवाला मागताल की प्रभू मला सहाय्य कर, तर तो त्याचा पवित्र आत्मा तुमच्यापर्यंत कधीही पाठवेल. आणि त्याने तो पवित्र आत्मा दिलेला आहे. या विश्वासाने वाचायला लागा. जेव्हा तुम्ही दुःखित आहात, संकटात आहात, तेव्हा पवित्र शास्त्र उघडा, देवाला मार्गदर्शन मागा, तो तुम्हाला कधीही त्याच्याद्वारेच बोलायला तयार आहे. कारण प्रियांनो, पवित्र शास्त्र इतक्या गहनगुज गोष्टींनी भरलेलं आहे. ज्या वेळेला तुम्ही पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागतात, तर प्रियांनो, त्या गहनगुज गोष्टी सोप्या पद्धतीने त्या तुमच्या पुढे सादर होतील. परंतु तारणाचा मार्ग देवाने त्याच्यामध्येच तुम्हाला सिद्ध केलेला आहे. म्हणून शंका कुशंका येतात, त्याच्यापासून दूर जाऊ नका, तर देवाला विचारा, देवाला मार्गदर्शन मागा, तो तुम्हाला सहाय्य करेल, मदत करेल. आणि माझा विश्वास आहे, इथून पुढे तुम्ही पवित्र शास्त्र वाचायला लागताल आणि त्यातल्या गहनगुज गोष्टी दुसऱ्यांच्या सांगण्यावरून नव्हे, तर स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्या गोष्टी तुम्ही आत्मसात करताल. माझा विश्वास आहे परमेश्वर असं करण्यास तुम्हाला सहाय्य करो, मदत करो. आमेन. प्रियांनो, आजचा धडा तुम्हाला आवडलेला आहे आणि पवित्र आत्म्याने तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, याच्यावर माझा विश्वास आहे. प्रियांनो, या लॉकडाऊनच्या पिरियडमुळे लोकांपुढे हे पुस्तक पोहोचवता आलं नाही आणि ते खूप कठीण जात आहे, कारण सगळ्या कुरिअर सर्व्हिस बंद आहेत. पण प्रियांनो, आज तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो की तुम्हाला ते पुस्तक मिळणार आहे, परंतु मोबाईलमध्ये तुम्ही ते वाचू शकता. खाली तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, जे तुम्ही गुगल ड्राईव्हमध्ये हे पुस्तक सेव्ह केलेलं आहे. ख्रिस्ताकडे वाटचाल, ते पुस्तक तिथे सेव्ह केलेलं आहे. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून, जे तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून ते पुस्तक जेव्हा ओपन होईल ते डाउनलोड करा आणि शक्य झालं तर त्याची प्रिंट काढा. 97 पेजेसचं ते पुस्तक आहे. ते तुम्ही इतरांना भेटसुद्धा देऊ शकता किंवा सर्वप्रथम तेच तुम्ही स्वतः वाचा.
त्याची प्रिंट काढा आणि ते वचन वाचायला लागा, त्या सगळ्या नोट्स काढायला लागा. ज्या गोष्टींचा अनुभव तुम्ही वैयक्तिकरित्या घेत आहात ते लोकांपुढे सादर करण्यास पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य करेल. आणि प्रियांनो, माझी इच्छा आहे हे पुस्तक तुम्ही वाचा आणि जेणेकरून तुमच्या जीवनाला एक नवीन मार्गदर्शन मिळेल आणि देवाचा जो नवीन जन्माच्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही अनुभवताल, वैयक्तिकरित्या अनुभवताल. आणि प्रियांनो, हे पुस्तक तुम्ही डाउनलोड करा आणि मोबाईलमध्ये सतत वाचायला लागा. जेव्हा कधी तुम्हाला मोकळा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही मोबाईल तुमच्याजवळ नेहमी असतो, म्हणून ते पुस्तक वाचायला लागा. त्याची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. डाउनलोड करा, वाचा. शक्य झालं तर प्रिंट काढा. जर तुम्हाला शक्य नसेल प्रिंट काढणं किंवा ते डाउनलोड करणं टेक्निकल गोष्टी, तर तुम्ही तुमच्या घरामधल्या व्यक्तीची मदत घेऊ शकता. ज्या लोकांना ह्या गोष्टीची माहिती आहे, जे जाणकार आहेत, त्यांना ती गोष्ट डाउनलोड करायला सांगा आणि प्रिंट घेण्यासाठी त्यांची मदत घ्या. परमेश्वर तुम्हाला नक्कीच सहाय्य करेल आणि ही गोष्ट तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा प्रियांनो. आणि जर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जर तुम्हाला तो देवाचा अनुभव आलेला असेल, तर प्रियांनो हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जे बेल आयकॉन तुमच्या त्या कडेला दिसत आहे तिथे क्लिक करा, जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ इथून पुढे सादर होतील ते तुमच्यापर्यंत पोहोचायला तुम्हाला सहाय्य होईल. तुम्हाला कळेल की कशा प्रकारे हे व्हिडिओज किंवा ह्या चॅनलमध्ये येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला आधी कळण्यात येईल. आणि असं करण्यासाठी आणि पवित्र आत्मेने मार्गदर्शन होण्यासाठी परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो ही मी नेहमीच देवाकडे प्रार्थना करीत आहे. आणि जर तुम्हाला प्रार्थना विनंती पाठवायची आहे तर तुमच्या स्क्रीनवर व्हॉट्सअपचा आमचा नंबर आहे, त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्ही आम्हाला विनंत्या पाठवू शकता. ऑडिओ तुम्ही रेकॉर्ड करा आणि त्या विनंती पाठवापर्यंत पुष्कळ वेळेला असं होतं की कामामध्ये असल्यामुळे आपण काम करून मिनिस्ट्री चालवत आहोत आणि त्यामुळे खूप वेळेला त्याचं उत्तर देणं, कॉल उचलणं शक्य होत नाही आणि खूप लोक नाराजही होतात. परंतु प्रियांनो, माझी विनंती आहे की तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज पाठवा, जेणेकरून ऑडिओ मेसेज पाठवला तरीही चालेल, जेणेकरून प्रार्थना तुमच्यासाठी करण्यात येईल. आणि त्या प्रार्थना विनंत्या जेव्हा तुम्ही पाठवताल तेव्हा त्या विश्वास ठेवा प्रियांनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे, आमचा ग्रुप तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. आणि त्या विनंती तुम्ही पाठवा. देव तुम्हाला सहाय्य करो, मदत करो. आमेन.